नमस्कार, मी अजय परसुरे. शो टाइमच्या या खास भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी अशा माणसाला भेटणार आहे ज्याचं पहिलंच नाटक रंगभूमीवरचं होतं ऑल दी बेस्ट आणि त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात सगळंच बेस्ट होत गेलं. त्याच माणसाला मी आज भेटायला बोलवलंय आणि मुळामध्ये तो आता एक नवीन प्रक्रिया सुरू करतोय. ती म्हणजे तो स्वतःची कंपनी सुरुवात करतोय आणि तो सुपरस्टार भरत जाधव आता आपल्या सोबत आहे. खूप मोठी झेप आहे ही. म्हणजे मला खूप तुला मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. तमाम IBM लोकमतच्या रसिकांकडनं सुद्धा, महाराष्ट्रातल्या तुझ्या सगळ्या लाडक्या रसिकांकडनं सुद्धा खूप मोठी झेप आहे ही. पण मुळात तुला ही कंपनी सुरू करावं असं का वाटलं? पहिला शब्द करेक्ट आहे. खूप मोठी झेप आहे. कारण आपण ज्या घरातून, ज्या फॅमिलीतून येतो तेव्हा हे फक्त स्वप्नवत असतं की आपण आपली स्वतःची कंपनी असेल. तर फॅमिलीला तर असं वाटतं की कुठल्या एखाद्या कंपनीत नोकरी छोटी मिळेल का, इथून आपली सुरुवात असते. आणि मग काही गोष्टी करता 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 असं कळतं की का ना मग आपली स्वतःची आता कंपनी असावी. तर ह्या स्टेजला आल्यानंतर आम्ही ठरवलं आणि मग हा निर्णय घेतला. ही कंपनी म्हणजे तशी काही कंपनी नाही आहे की बाबा ह्या कंपनीत येऊन कोणी फोन बिन करून यायला हवं किंवा अपॉइंटमेंट घेऊन यायला पाहिजे, असं काही कंपनी नाही आहे. ही कंपनी सर्वसामान्य माणसाची आहे. जो सर्वसामान्य माणूस सुरू करतोय आणि त्या कंपनीत सर्वसामान्य माणूस येत असेल तर त्याला मी जास्त वेलकम करतोय. कुठलाही ॲटिट्यूड, कुठला इगो घेऊन येणारे असतील त्यांना बाहेरच उभं करू शकतो मी. कारण ही सर्वसामान्य मुद्दाम हा शब्द वापरतो की नुसतं मुंबईत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात जे आपण पाहतो बरेच कलाकार आहेत, बरेच तंत्रज्ञ आहेत जे चांगले हुशार आहेत, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि जे काही पोचतात त्यांना आपण ज्या कुठे सजेस्ट करतो तिथपर्यंत ते टिकत नाहीत का तिथपर्यंत ते पोचत नाहीत काय कळत नाही. त्यामुळे असं होतं की अशी एक पण कंपनी असावी की सर्वसामान्य कलाकार किंवा सर्वसामान्य तंत्रज्ञ जो कोणी असेल ज्याला खरंच करायची इच्छा आहे काही, तर त्याला मी माझ्या कंपनीत वेलकम करतोय. त्याच्या काही गोष्टींमुळे माझ्या कंपनीचं नाव होईल आणि नंबर 2 की त्याला एक, जसं आता रंगमंचावर आपण आज बोलतो गप्पा मारतो, तर एक अशा पद्धतीचं एक रंगमंच उपलब्ध होऊ शकेल. आणि ह्या कंपनीत असं काही नसणार आहे की कोणाचे बाबा ह्याला इतका रिस्पेक्ट द्या म्हणजे आपल्याला काम मिळेल वगैरे, असं काही नाही. कारण मी सुद्धा कामच शोधतोय. जरी मी कंपनी काढली तरी कंपनीसाठी मी पण काम शोधणारच आहे ना. तर ती चांगली कामं आपल्या हातून काढावीत, चांगली कामं, लोक आपल्या सोबत यावीत, हा एकच उद्दिष्ट आहे. आणि तशी कंपनी नाही की त्याची फॅक्टरी असेल, अशी कंपनी नाही आहे. आता म्हणाल की अरे कंपनी उघडल्यामध्ये किती पिक्चर येतील काय येतील, ही फॅक्टरी नाहीच आहे. हे बघ ना, कसा विचित्र योगायोग असतो की म्हणजे कालच आम आदमी पार्टी दिल्लीत सत्तेत आली आहे आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झालेत आणि तू अजूनही इतका सुपरस्टार असूनही स्वतःला आम आदमी समजतोस. पण ह्याच आम आदमीने आज ही कंपनी सुरू केली आहे, लॉन्चिंग झालंय. पण ह्या कंपनीचं स्वरूप काय असणार आहे? तुला काय काय करायचंय? तुझ्या डोक्यात अनेक वर्ष जे साठलेलं आहे ते काय काय करायचंय? म्हणजे नाटक पण करणार आहेस, सिरियल पण करणार आहेस, सिनेमा पण करणार आहेस, इव्हेंट करणार आहेस का? मुळात काय सगळ्यात काय? महत्वाचं इव्हेंट करणार आहे. फिल्म्स एखाद दुसरी वर्षातून करणार आहे. एखादी असेल, दुसरी फार झालती वाटलं चांगला विषय तर करेल. एखादी फिल्म असेल, पण मोस्टली इव्हेंट्स करणार आहे. आणि हे इव्हेंट्स इंटरनॅशनली करणार आहे मी. आपण नेहमी बघतो की आपला शाहरुख खान गेला आणि तिकडे इव्हेंट करून आला, मोठमोठे हिंदीतले कलाकार. तर मराठीत मी असं म्हणतो की मी शाहरुख खानसारखं करेन, पण मराठीत ही प्रथा यायला पाहिजे ना की एक कलाकार गेल्याने त्यांनी बुकिंग आणलंय बाहेरचं. महाराष्ट्रातलं बुकिंग तर आहे, सगळ्यांच्या हातात आहे, आपल्याला माहिती आहे. तर ही झेप माझ्यावर का माणूस घेणार नाही तर कोण घेणार आहे? अर्थात ही रिस्क आहे, मला माहिती आहे. पण मी त्या पद्धतीने इव्हेंट करून, मी पहिला इव्हेंट लावला पण आहे ऑस्ट्रेलियाचा. अच्छा. तर तिथे अजून आम्हाला नुसतं मी एक इव्हेंट करतो आणि बोलतो तोपर्यंत आम्हाला दुसरा UAE कडनं अजून इव्हेंटची विचारपूस झाली. जे केल्याने होत आहे रे, आधी केले जे पाहिजे. तू सुरुवात तर करतोयस, ही सुरुवातच मुळात महत्वाची आहे. मला माहिती नाही की इतर स्टार्सनी का नाही केलं, ह्याच्यामध्ये न पडण्यापेक्षा नाही, तसं तू पडायचं काहीतरी चांगली सुरुवात करतोयस हेच महत्वाचं आहे. पण मला सांग की हे तू सिनेमा करणार आहेस किंवा जे इव्हेंट करणार आहेस त्याच्यामध्ये जसे तू स्टार्सना घेऊन जाशील, कारण तुझ्या सोबत जे स्टार्स आहेत, ॲक्ट्रेस आहेत, डिरेक्टर आहेत, पण जे तंत्रज्ञ तू नेहमी नेहमी म्हणत असतोस की जे पडद्याच्या मागे असतात, ह्यांना कुठेतरी ह्याच्यामध्ये चान्स मिळावा हेच तुझं प्रमुख उद्दिष्ट आहे. हो सर, नक्की. हे हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पिक्चर काय मला त्या कंपनी खोलायची गरज नाही आहे. मी जस्ट ह्याला बोलवलं, त्याला बोलवलं, त्याला बोलवलं, त्याला बोलवलं, एक फिल्म बनवू शकतो. सगळे तर करतात तसे. कंपनीचं उद्दिष्टच मुळात ते ठेवलं पाहिजे, म्हणून त्याला कंपनी म्हणतो आपण ना. की बाबा चल ना, एक स्टोरी आहे, त्या स्टोरीवर मी पहिल्या ह्याचा विचार करू शकतो का पहिला? मग ते सगळ्यांचा विचार करून ते करेक्ट फिट बसू शकतात का? जर ते बसत असतील फिट तर मला बाहेर पडायची गरजच नाहीये.
जर नसेल तर मी तो चॉईस मागेन की जरा कमर्शियल कोण प्रोफेशनल ऍक्टर बोलवा आणि त्यात ऍड करा. तर मला तर ती गरज वाटत नाही. मुळे माझं सोडा, आज आपला ऑडियन्स देखील मराठी फिल्म पाहत वगैरे त्यांनाही तशी गरज वाटत नाही की नाववाला आर्टिस्ट पाहिजे. तुम्ही कथा, तुम्ही गोष्ट काय त्याला महत्व आहे. आणि त्याच्या भोवती जी काय टीम आहे, जी काही ती नाववालीच असायला हवी याची गरज नाही. फार आधी चालायचं मराठीत की बा अरे कोणतं नाववाला घ्या त्याशिवाय सॅटेलाइट विकलं जात नाही वगैरे, असं आता राहिलेलं नाही. त्यामुळे मलाही ती भीती वाटत नाही की म्हणजे मी पण त्यात पिक्चरमध्ये पाहिजे ही गरज नाहीये मला. एक चांगली स्टोरी असेल, चांगली टीम असेल, आणि जे म्हणतो की जे पडद्यावर राहिल्यात हे मी तर अजून ते नावं पण नाही घेणार आहे की बरेच काही जुने पण आपल्याकडे असे तंत्रज्ञ आहेत की ज्यांचं नाव ऐकून आपण अरे भेटल्यावर कळतं का तुम्ही होतात ते. हो, पण सध्या काय काम नाही किंवा आता हे सगळं बदलल्यामुळे तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. तर अशा काही लोकांसाठी छोटी मोठी गोष्ट असेल आपल्या किंवा ह्यांना काय वर्कशॉप म्हणता नाही, पण ह्यांचा मी किती फायदा उठवू शकेन. तू इतकी वर्ष सिनेसृष्टीत काम करतोस, रंगभूमीवर काम करतोस, तू कधीच रंगभूमीवर ब्रेक घेतला नाही. सुपरस्टार सिनेमात झाल्यानंतर सुद्धा तू काम करतोस रंगभूमीवर. हे सगळं तुला त्या अनुभवातनं जाणवलं का? म्हणजे कधी कधी तुला हे जाणवलं असेल का तू बोलू दाखवत नाहीस, पण असं की सिनेमाचे पैसेच नाही मिळाले बाबा, तो सिनेमाच रखडलाय, मग काहीतरी अडचण आली, मग तुला काहीतरी सांगण्यात आलं वेगळंच आणि झालंय काहीतरी भलतंच घडलंय नेहमीच वेगळं. होतं. या सगळ्या गोष्टींचा तू जेव्हा अभ्यास केलास, कारण तू एक बुद्धिमान पण नट आहेस आणि तू सगळं ते बघून करतोस, या सगळ्या ज्या अडचणी जाणवल्या तुला मराठी सिनेसृष्टीत, त्याच्यातनं हे सगळं येत गेलं किंवा बरं बाकीच्यांनी सुरू करण्यापेक्षा मीच स्वतः पायरी सुरू करतो ती. नाही तू म्हणतोस ते हा चिक म्हणजे मीच काय, अशोक मामांना विचारा, जेवढे जुने आर्टिस्ट आहेत त्यांनाही विचारा. हा वर्षानुवर्ष भेडसावत आलेला प्रश्न आहे. स्टोरी एखादी गोष्ट चांगली सांगितली जाते, सेटवर गेल्यानंतर त्याच्या लिमिटेशन्स निर्मात्याकडनं आल्यानंतर कळते की नाही ती गोष्ट आपण ह्या लिमिटेड गोष्टीमध्येच वापरायची आहे. मग त्याचे लिमिटेशन्स इथे कळतात, मग तिथे आम्हालाही कळते का पिक्चर काय चालणार नाहीये. कारण ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं स्टोरी त्या पद्धतीने काय होत नाही. कधी कधी जास्त काही सगळेच निर्माते दिग्दर्शक नाहीयेत. काही लोक इतके सेन्सिटिव्ह आहेत की ते हट्टात जे पेटतात की नाही मला हे असंच पाहिजे, मग तो जाऊन कुठेतरी अंडरलाईन सिनेमा होतो. पण बाकी अशा बऱ्याच गोष्टी आहेत, काही लोकांचे पैसे मिळत नाहीत, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत नेहमी आपल्याला त्रास होतो वगैरे. तर त्याला एक धरून आपण असं, मग मी म्हणत नाही की बाबा 10 कोटीचा पिक्चर केला पाहिजे काय 1.5 पण मग तुझ्या भविष्यकाळात जो काही सिनेमा तू तुझ्या प्रोडक्शन खाली सुरू करशील, त्याचं धोरण ठरवताना तू कसं करशील? मला आवडला पाहिजे पहिलं. बाकी मी तोच विचारतो पहिला. मग कसं आहे, नेहमी नाटक करा, पिक्चर करा, मी नेहमी बराच वेळा विचार करतो की कुठली गोष्ट जेव्हा ऍक्टरला, आर्टिस्टला जेव्हा पटते ना, तेव्हा तो लोकांना तो पटवू शकतो व्यवस्थित. बरोबर. पण अशा गोष्टी जेव्हा ठरतात आणि मग सेटवर गेल्यानंतर ते निर्मात्याने यांच्या काही अडचणींमुळे मग ती पोहोचत नाही म्हणायचं. असे माझे कित्येक चित्रपट आहेत जे चांगले असून लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, आणि जे पोहोचले ते जेव्हा DVD किंवा CD बघतात घरी, तेव्हा जरा हा पिक्चर चांगला होता, त्यावेळेस बघितला नाही कारण तो पण आमच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. अशा बऱ्याच गोष्टी असतात, चांगले फिल्म्स, वाईट फिल्म्स. ह्यातून आता मी विचारतो की पहिली कुठली काही असेल तर पहिली स्क्रिप्ट मला पहिली आवडली पाहिजे. हा डिसिजन आहे ना मी माझ्याच कंपनीत घेऊ शकतो ना. दुसऱ्याकडे मी हट्ट ठेवू शकत नाही. कधी कधी आता काही पिक्चरची माझी तू नावं पाहिली असतील, ती आम्हालाही नाही आवडत, अरे का नाव ठेवतात. पण आपण जेव्हा हट्ट ठेवलं की नाही तो नाव बदला काय, आणि उद्या नाव बदल नाही चाललं तर मला तू नाव बदलवून नाही चाललं, अशी लोक बोलतात. मी पैसे वाढवलेत बाबा. एक ही एक वेळ आहे किंवा आपली कंपनी करतो, ही गोष्ट आपल्याला आवडली पाहिजे, जिथे आपली मतं राहतील. अर्थात सहकलाकारांनी सगळ्यांची मतं राहणारच आहे, कारण तेवढे आपण सेन्सिटिव्ह आहोत. पण असं नसेल की नाही हे नाही ते नाही, असं नाही. एक तर सर्वानुमत पण येतील. आणि मुळात पहिली गोष्ट जर ती मला आवडेल ना, तर मी माझ्या टीमला व्यवस्थित मी समजू शकेन, आणि त्या पद्धतीचं एक तयार करेन ना मी कॅरोस, काय आहे, किती खर्च येईल, किती नाही, आणि मग उतरायचं. म्हणून म्हणलं एखादा पिक्चर वर्षात ठीक आहे, बरोबर, 5 फॅक्टरी करायचं तर व्यवस्थित चांगली करू नका. बरं मला सांग की हे खूप वेगळं आहे. म्हणजे आता तुला मी थोडंसं मागे घेऊन जातो. म्हणजे ऑल दी बेस्टला ते 70-80 रुपये मिळणं, जे तो स्ट्रगल पिरियड होता, 100 रुपये आधीच्या थोडेसे 80, तू कुठे काम करत असेल ते 70-80 रुपये, हे जे स्ट्रगल पिरियड होता, तेव्हा कोणी असं तुम्हाला सांगणारं नव्हतं. म्हणजे हा एक तुमचं टॅलेंट होतं आणि ते झालं, क्लिक झालं. पण असे अनेक भरत जाधव आहेत, अनेक केदार शिंदे आहेत, अनेक अंकुश चौधरी आहेत जे स्ट्रगल म्हणून फिरतायत. ह्यांच्यासाठी हे हक्काचं व्यासपीठ असेल, आणि ते कसं असेल? नाही, हक्काचा हा शब्द करेक्ट, हक्काचा. पण जसं म्हटलं ना की त्यांना असं वाटतं का म्हणे की आपण कोणाकडे जातो, त्यांना असं वाटलं पाहिजे की आपल्या मित्राकडे चाललोय, आपल्या भावाकडे चाललोय, तसंच त्यांनी यायला पाहिजे. म्हणून त्याचा अर्थ असा की
सगळेच. येतील असं नाही, पण त्यात मलाही कळतात ना कोण किती सिरियस आहे, किती सिन्सिअर आहे. आणि मी नेहमी माझ्या प्रत्येक मुलाखती किंवा प्रत्येक ठिकाणी बोलतो की तुमचं यश तुमच्या प्रामाणिकपणावर जाम अवलंबून आहे. मेहनत सगळेच करतात, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा जर असेल ना तर ते यश फार लांब नाहीये. याचं जिवंत उदाहरण मी स्वतःच सांगतो, कारण मी त्या पद्धतीने आतापर्यंत काम करतोय. आणि ती तुमची सिन्सिअरिटी जर तुम्ही टिकवलीत ना तर तुम्ही टिकू शकता. तर ती प्रामाणिकपणा तो आणि ती श्रद्धा जर त्याच्या कामात दिसली ना तर का वेलकम नाही. मी तर त्यांच्यासमोर छोटा निर्माता, माझी कंपनी असेल, त्याने तर अजून मोठी झेप घ्यावी. मग त्याला त्या मोठ्या झेपमध्ये जर माझा हातभार लागत असेल तर मला आशीर्वाद येतो. नाही, पण मला विचारायचं की तू स्वतः तुझ्या कंपनीतनं नाटक करणार आहेस का, की भरत जाधव एंटरटेनमेंट नाही, प्रायव्हेट अजून तरी मी लिमिटेड, पण डोक्यात असं काही डोक्यात विचार आहेत? बघू ना, मी एक एक हाताळणार आहे गोष्टी. कंपनी म्हणजे नुसतं डायरेक्ट असं म्हणतो असं अमिताभ बच्चन नाही व्हायचं अशा पद्धतीचा. सांभाळून करू ना, एक एक गोष्टीचा अनुभव तर घेऊ आपण. नाटक मला काही प्रॉब्लेम नाही करायला एकच एक. पण त्यामुळे असं नको व्हायला की जिथे आता माझ्या काही कंपनीज आहेत ज्यांच्यावर मी काम केलं तेच नको अरे आता आज निर्माण झाला असं नको व्हायला ना. आता ज्या संस्थेशी मी प्रामाणिक आहे, लता नार्वेकर त्या प्रचंड प्रामाणिक होतो चिंतामणीशी. आता काय झाल्या गोष्टी त्याला बी तरी पण मी रिस्पेक्ट करतोच त्या गोष्टीला किंवा त्या बाईला मी नेहमीच रिस्पेक्ट करतो. आज जेव्हा मी सुधीर भटांकडे काम करतो, ह्याच्या आधी पण भटांकडे काम केलं होतं. जेव्हा सुयोग सारखी संस्था आहे, ज्या सुयोगच्या संस्थेने खऱ्या अर्थाने सगळ्या मराठी कलाकारांना फॉरेनला नेलंय. मी आता गोष्टी करतोय पण सुधीर भटांनी आधीच केलंय, खूप आधी केलं की ते आमच्या मराठी कलाकारांना साता समुद्र पार नेलेलं आहे. त्या व्यक्तीची एक संस्था आणि त्या व्यक्तीने प्रत्येक कलाकाराला चांगली ट्रीटमेंट दिली आहे, मी ओपनली बोलतो. आज ती व्यक्ती नाही ह्याचं दुःख नक्कीच होतं. आज जर कंपनीच्या माझ्या गोष्टी ठरतात त्या ती व्यक्ती नाही याचं दुःख नक्कीच होतंय. जेव्हा जानेवारी महिन्यात एक नाटक येत आहे, त्या अक्षरशः श्रद्धांजली म्हणून आम्ही ते नाटक करतोय आणि त्या नाटकाचं नाव आहे मोरूची मावशी. शेवटी मला एक विचारायचं आहे की हे जे सगळं व्यवहार आहे हा, तो सगळा तू तिथे आलाय का रे भाजी विकायचा तुम्ही? आणि तेव्हाच जी घासाघीस होत असेल, इथे तू घासाघीस करणार नाहीस, ज्याला जे द्यायचंय ते तू देणार आहेस, मान पण देणार आहेस आणि पैसाही देणार आहेस. पण हे सगळं तिथनं आलंय, एक वर्तुळ पूर्ण झालंय का रे आता? हे राजकमल स्टुडिओच्या इकडचा परिसर, नंतरचं तुमचं सगळं स्ट्रगल, त्याच्यानंतर नाटक, त्याच्यानंतर तू फॅमिली सगळं हे केलेस, आता तू सुपरस्टार झालास, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी केल्यास. म्हणजे माणसांना कधी कधी बघताना असं तुझ्याबद्दल वाटतं की म्हणजे खरंच अभिमान वाटतो की आमच्या मराठी माणसाने व्हॅनिटी घेतली किंवा आमच्या मराठी माणसाने इतक्या ठिकाणी घर घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी कोणी तुझ्याकडे अशा गोष्टीने बघत नाही की अरे हा काय असं काय ॲटिट्यूड दाखवतो वगैरे. खूप साधा माणूस आहेस तू, पण या साध्या माणसाने करून दाखवलं, एक वर्तुळ पूर्ण झालं. तुला काय वाटतं? अजून बरंच करायचं पण पण होऊ शकते. तू मी तेवढा व्यावसायिक नाही आहे, म्हणजे तू म्हणतो मी त्याचा पूर्ण धंदेवाईक नाही आहे, पण ते हळूहळू होऊ शकतो. पण तू भाजीपासून जे म्हणतोय ना, तेव्हा पण आम्ही काय करतो, त्यातल्या त्यात पैसे समजा आले तर ठीक आहे, ते आम्ही एकांकी स्पर्धेने वापरायचो. आणि त्यातल्यात एखादी भाजी नाही गेली तर ती फुकट घालवण्यापेक्षा आपापल्या घरी नेलेली बरी. घरच्यांना तेवढंच बरं की आजच्या भाजीचा प्रश्न सुटला. बरं, तुला IBN लोकमत म्हणणं खूप 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 शुभेच्छा. नेहमी तुझ्यासोबत आम्ही आहोत, म्हणजे अगदी पहिल्यापासून. मला आठवतं की अगदी सही रे सही असेल त्याच्या आधी सुद्धा आणि अनेक सिनेमांमध्ये सुद्धा. मी शेवटी जाताना एवढंच म्हणेन की सही रे सहीची जेव्हा आपण अनाउन्समेंट टाकतो तेव्हा एक अनाउन्समेंटमध्ये म्हणतात भरत जाधव, परत जाधव, परत 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 भरत जाधव. हे परत ह्याच्यासाठी म्हणतात कारण हा माणूस परत 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 काही ना काहीतरी नवीन गोष्टी करत असतो आणि त्या मुळात या मराठी सिनेसृष्टीसाठी, मराठी रंगभूमीसाठी आणि तमाम आपल्यासारख्या जनतेसाठी, रसिकांसाठी तो परत 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 काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी करत असतो. याबद्दल ह्याच्याच एक पुढचं पाऊल म्हणजे तो ही जी कंपनी सुरू करतोय ही तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्यासारख्या रसिकांसाठीच आहे. तेव्हा आपण सगळेजण मनापासून भरतला परत परत शुभेच्छा देऊया आणि हा कार्यक्रम इथेच संपूया. पहा फक्त IBN लोकमत.